नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण बीजगणित भाग 1 मधला दुसरा चॅप्टर सुरू करतोय, क्वाड्रॅटिक इक्वेशन. पहिला चॅप्टर आपण कंप्लीट केला, ज्याच्यामध्ये सराव संच 1.1 पासून ते सराव संच 1.5 पर्यंत सर्व प्रकारचे सर्व टाइप्सचे एक्झाम्पल उदाहरणं आपण घेतलेले आहेत. अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजेल कळेल अशा भाषेमध्ये मी ते तुम्हाला दिलेले. आजपासून आपण वर्ग समीकरण दुसरं प्रकरण सुरू करतोय, ज्याच्यामध्ये वर्ग समीकरण इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन. वर्ग समीकरण सुद्धा एक सामायिक समीकरणासारखंच आहे, परंतु त्यामध्ये थोडासा बदल आहे. काय काय बदल असतो, काय काय नाही, ते आपण स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोतच. आज आपण बघू वर्ग समीकरण म्हणजे काय, त्याचा स्टँडर्ड फॉर्म ऑफ इक्वेशन काय, उकली म्हणजे काय, त्याचं समाधान कसं करायचं, त्याच्यावरचे 1 ते 2 एक्झाम्पल आज या व्हिडिओचा हा गाभा आहे, किंवा हे आज आपल्याला शिकायचे. बघूया मग. वर्ग समीकरण मीन्स क्वाड्रॅटिक इक्वेशन, इंग्लिशमध्ये त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात. याच्यामध्ये वर्ग समीकरणाचे सामान्य रूप, की वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय असतं किंवा वर्ग समीकरण म्हणजे काय याविषयीची थोडक्यात माहिती. तर वर्ग समीकरणाचे सामान्य रूप इंग्लिशमध्ये म्हणतात स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. इन इंग्लिश इट इज क्वाड्रॅटिक, स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथे तुम्हाला चौकटात दिलेले मी ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 अशा प्रकारचं या स्वरूपात जर वर्ग समीकरण असेल तर ते वर्ग समीकरण असतं. म्हणजे दिलेलं समीकरण या स्वरूपात असेल तर आणि तरच आपण त्याला वर्ग समीकरण असं म्हणतो, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. मग त्याच्यामध्ये काय असतं, त्याच्यामध्ये ए बी सी या वास्तव संख्या पाहिजे आणि a बरोबर 0 नाही, मीन्स a इज इक्वल टू नॉट 0 अँड वेअर a b c r हे वास्तव संख्या असतात. तर आणि तरच त्या दिलेल्या समीकरणाला आपण वर्ग समीकरण असं म्हणतो. मग जर दिलेलं समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 असेल तर ते वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे. इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग याच्यामध्ये हे दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे, हे कसं ओळखायचं, तर साधी सोपी मेथड आहे. जर चलाचा मोठा घातांक 2 असेल, परत एक सांगतो, जर चलाचा मोठा घातांक 2 असेल तर ते वर्ग समीकरण असते. म्हणजे इथेची वाक्य एबीसी या वास्तव संख्या पाहिजे, ए बरोबर 0 नकोय आणि चलाचा मोठा घातांक 2 असेल तर आणि तरच दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरण असतं. त्याचं एक्झाम्पल दिलेले या ठिकाणी x वर्ग अधिक 5x उणे 2 बरोबर 0. इथे लगेच लक्षात येईल तुमच्या की या ठिकाणी सर्व x वर्गाचा सहगुणक काही नाही म्हणजे 1 असतो, a बरोबर 0 नाही, चलाचा घातांक 2 आहे, म्हणजे दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण आहे. दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण आहे. का, तर चलाचा घातांक 2 आहे, चलाचा घातांक 2 आहे. जर इथे चलाचा घातांक 2 आहे आणि a बरोबर 0 नसेल तर आणि तर ते वर्ग समीकरण असतं. दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले y वर्ग उणे 5y उणे 10. मग तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म करू शकतात, अधिकचे 5y इकडे येताना उणेचे 5y, उणेचे 10 इकडे येताना अधिक 10 बरोबर 0. मग आता हे झालं x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपामध्ये. इथं चलाचा घातांक 2 आहे, याचा सहगुणक काही नाही म्हणजे 1 आहे, याचाच अर्थ दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण आहे. मग जसं वर्ग समीकरणामध्ये पाहिलं आपण, वर्ग समीकरण म्हणजे काय, की ज्यामध्ये एबीसी या वास्तव संख्या पाहिजे, ए बरोबर 0 नको, चलाचा घातांक 2 असेल तर आणि ते वर्ग समीकरण होतं. वर्ग समीकरणाचं सामान्य रूप स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन x स्क्वेअर अधिक bx अधिक c बरोबर 0. दिलेले एक्झाम्पल पाहिलं, इथं सहगुणक 1 आहे, चलाचा घातांक 2 म्हणजे दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे. इथं y वर्ग बरोबर 5y उणे 10. सगळ्यात पहिले त्याला सामान्य रूपात आणायचं, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. अधिकचे 5y इकडे येताना उणेचे 5y, उणेचे 10 इकडे येताना अधिकचे 10 बरोबर 0. म्हणजे हे झालं या स्वरूपात x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0.
याचा सहगुणक 1 आहे, चलाचा घातांक 2 आहे, म्हणजेच हे आहे दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहेच. मग आता वर्ग समीकरण झालं. आता याच्या उकली असतात, उकल आणि मूळ, ते हे कसं काढतात किंवा कशाला म्हणतात ते आपण थोडक्यात बघू. पहा मग वर्ग समीकरणाची उकले. चलाच्या ज्या किमतीमुळे, डेफिनेशन व्याख्या, चलाच्या ज्या किमतीमुळे समीकरणाचे समाधान होते. आता समीकरणाचे समाधान होते म्हणजे काय होतं ते आपण पाहूया. चलाच्या ज्या किमतीमुळे समीकरणाचे समाधान होते त्या किमतीला वर्ग समीकरणाची उकल किंवा मूळ असं म्हणतोय. मग आता फॉर एक्झाम्पल घेऊ आपण. x वर्ग उणे 7x अधिक 10 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आणि x बरोबर 2 व 3 या किमती तुम्ही घेऊ शकता. मग विचारात घ्यायचं आपण की जर x बरोबर 2 ठेवलं तर समीकरणाचं समाधान होतं का, x बरोबर 3 ठेवलं तर समीकरणाचं समाधान होतं का. मग समीकरणाचं समाधान होतं का म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी यायला पाहिजे, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि दुसरं x बरोबर ती किंमत 0 यायला पाहिजे, तर आणि तरच त्या दिलेल्या वर्ग समीकरणाची ती उकल ठरते. उदाहरणाद्वारे आपण ते बघूया. पहा एक्झाम्पल दिले तुम्हाला. x वर्ग उणे 7x अधिक 10 बरोबर 0. प्रथम x बरोबर 2 ठेवायचं, म्हणजे ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी किंमत किती ठेवतो आपण 2. आणि ही किंमत ठेवल्यानंतर दिलेल्या समीकरणाचं समाधान होतं का नाही आणि ते कशा प्रकारे होतं, आणि ते जर झालं तर ती दिलेली किंमत ही समीकरणाची उकल आहे का नाही ते आपल्याला बघायचं आहे. पहा ज्या ठिकाणी x ची किंमत 2 ठेवतो, 2 चा वर्ग उणे 7 गुणिले 2 अधिक 10 बरोबर 0. 2 चा वर्ग 4, 7 दुणे 14 अधिक 10 बरोबर 0. 4 मधून 14 जाते पण 14 तून 4 गेले, खरायले 10 मोठ्या संख्येचं चिन्ह. परत रूल्स ऑफ सिम्बॉल, ज्या छोट्या छोट्या गोष्टी मी सांगतोय ते केअरफुली लक्षात ठेवायच्या. उणे 10 अधिक 10 बरोबर 0. उणे 10 अधिक 10 कटले, 0 बरोबर 0. याचा अर्थ डावी बाजू बरोबर उजवी बाजू, म्हणजेच इथं 0 आलंय. याचा अर्थ दिलेली किंमत ही समीकरणाचे समाधान करते. म्हणजे x बरोबर 2 ही किंमत दिलेल्या वर्ग समीकरणाची उकल किंवा मूळ आहे. जसं आपण 2 चं किंमत पाहिलं तसं 3 ही किंमत ठेवून पाहूया. जसं x बरोबर 2 ठेवलं, x बरोबर 3 ठेवतो मी. x वर्ग उणे 7x अधिक 10 बरोबर 0. आता जसं x बरोबर 2 ठेवलं, x बरोबर आपण 3 ठेवूया. ज्या ज्या ठिकाणी x आहे तिथं 3, 3 चा वर्ग उणे 7 गुणिले 3 अधिक 10 बरोबर 0. 3 चा वर्ग 9 उणे 7 21 अधिक 10 बरोबर 0. 21 मधून 9 गेले, खरायले 12 मोठ्या संख्येचे चिन्ह उणे 12 अधिक 10 बरोबर 0. 12 तून 10 गेले, खरायले 2 मोठ्या संख्येचे चिन्ह उणे 2 बरोबर 0. परंतु हे उणे 2 बरोबर 0 म्हणजे डावी बाजू समान नाही उजव्या बाजूसोबत. डावी बाजू समान नाही उजव्या बाजू सोबत, म्हणजे x बरोबर 3 ही किंमत दिलेल्या वर्ग समीकरणाची उकल होत नाही. मग आज आपण वर्ग समीकरण म्हणजे काय ते पाहिलं, वर्ग समीकरणाचं स्टँडर्ड स्वरूप म्हणजे सामान्य रूप काय ते पाहिलं, दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे का नाही तेही ओळखलं. त्यानंतर दुसरा मुद्दा पाहिला, वर्ग समीकरणाची उकल म्हणजे काय त्याची व्याख्या पाहिली की वर्ग समीकरणाची उकल म्हणजे ज्या चलाच्या ज्या किमतीमुळे समीकरणाचे समाधान होते त्या किमतीला दिलेल्या वर्ग समीकरणाची उकल किंवा मूळ आपण म्हणतो. मग त्याचं एक्झाम्पल सुद्धा पाहिलं. फॉर एक्झाम्पल x वर्ग उणे 7x अधिक 10 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आणि x बरोबर 2 व 3 या किमती आपण विचारात घेतल्या. मग 2 ची किंमत जेव्हा ठेवली तेव्हा दोन्ही बाजू सारख्या आल्या, 0 आलं. म्हणजे x बरोबर 2 ही चलाची किंमत त्या वर्ग समीकरणाची उकल आणि मूळ आहे. तसेच x बरोबर 3 ही किंमत ठेवली, मात्र
त्या ठिकाणी डावी बाजू उजवी बाजू समान येत नाही. एक बाजू उणे 2 तो दुसरी बाजू आहे 0 म्हणजे त्या बाजू समान नाही आणि 0 सुद्धा त्याची किंमत येत नाही. म्हणून x बरोबर 3 ही दिलेली किंमत त्या वर्ग समीकरणाची उकल किंवा मूळ होत नाही. आता जसं हे उकल आणि मूळ पाहिलं तसंच परीक्षेमध्ये याच्यावर आधारित 3 मार्काचा प्रश्नही विचारला जातो. तो आपण नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आता जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लवकरात लवकर जेव्हा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल ताबडतोब तो व्हिडिओ पाहत चला आणि तुमच्या वहीमध्ये दररोज जे व्हिडिओ पाहिले ते सोडवत चला, नोट्स तयार करा आणि जास्तीत जास्त सराव करा. नेक्स्ट व्हिडिओसाठी लवकरच भेटू. नमस्कार.